माफक इच्छा आहे. पॉइंट खडा केले, पॉइंट कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर. पहिलेच ओव्हर घेऊन अर्थातच अतिशय दर्जेदार गोलंदाज सुशील डाकवल खऱ्या अर्थाने 2021 गाजवले या पट्ट्याने. ट्रॉम्बे पाटील 11 या टीमला कडे चालली. त्याच्यानंतर गोठुली रॉयल्सला मात्र त्याने अतिशय कुशलतेने बॅकफुटवून नेलं. पहिला चेंडू यॉर्क आणि सांगली प्रीमियर लीग खेळले त्याचे विघ्नेशजी मडवी सांगतात. थँक्स सो मच विघ्नेश. सांगे नॉट सांगले, सांगे गोवा ही नामवंत अग्र क्रमांकित अशी स्पर्धा तो खेळलाय. किती कमी वयामध्ये आता चांगला गोलंदाजीच्या बलबुत्यावर आपलं नाव मात्र गोवाचं कान कोपऱ्यामध्ये पोचवलंय सुशील डाकवल. पहिला चेंडू यॉर्कने सुरुवात केली, सिंगल काढली. तेजस पाटील बब्यासाठी रितेश पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक सिक्सला बब्यासाठी षटकारासाठी 1000 आणि प्रत्येक विकेटसाठी रोख रुपये 1000 हे पारितोषिक रितेश पाटील यांच्याकडून आलेलं आहे. थँक्यू सो मच रितेश. पहिलं वर P1 टाकताना सुशील नजाकत होती. व्हॉट अ लवली स्ट्रोक यार. बॅकफुट वगैरे जागा बनवली आणि थ्रू द कव्हर नेक्स्ट वन. दॅट इज अ लवली स्ट्रोक अँड द 4 रन. हा फटका मात्र बरेचच्या बॅटमधून. आदेश बॅकफुटवर वळाला होता, परंतु खूप चाणक्य चतुर आहे गोलंदाज. धीम्या कथ्याने पत्ते चेंडूला मात्र जोर दिला, वेगात आला पण जोराने न टाकता चेंज ऑफ द पेस लेग बायचा इशारा दर्शवला जातो. 3 चेंडू अट्टापर्यंत टाकले सुशील डाकवलने. पहिलं ओव्हर हाताळताना गावदेवी सुयोग स्मृती जू गाव ही टीम खेळते. यजमान संघ आहे. मॅच क्रमांक 2 आपल्या भेटीला औचित्य आहे सुयोग स्मृती चषक 2025 पर्व 16वे. बॉलिंग मार्क पे पहिले ओव्हर हाताळता सुशील. राईट हँड राऊंड द विकेट. पुढे सरसावले पण ड्राईव्ह केलं गॅप नाही आणि तिने सरसर मध्ये चेंडूला मात्र वेग अतिशय तुफान आहे. तुफान वेगाने चेंडूला केलं फार और 5 रन. लवली ऑन ड्राईव्ह केला आणि बाउंड्री क्लिअर केली. क्षेत्ररक्षण खाली होतं. दैन्याचा पुरेपूर फायदा उठवताना पहिल्या ओव्हरमध्ये P1 पहिलं हाताळताना सुशील डाकवल बॉलिंग मार्क. 4 चेंडू टाकले, 2 खणखणीत चौकाराने. भरतने मात्र इशारा स्पष्ट केले. 8 वर पोहोचले भरत. टीम मात्र पोहोचते दावर. रिद समीक्ष 11 सांगपाडा. नजाकत आहे. नजाक पण पुन्हा गॅप काढले. थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर. दंडने चेंडू जातो सिबलच्या 5 रन. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. 2 एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, 1 ऑन ड्राईव्ह. क्लास मजा आणली बॅटिंग करताना. कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं खरं माधुर्य कशात दडपलं असेल, कशात मध्ये अडकलं असेल त्याचं नाव आहे. दॅट इज अ क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ लवली खूबसूरत स्ट्रोक. 2 दर्जेदार, 1 ऑनला असे 3 चौकार या ओव्हरमध्ये. सुशीलला मात्र खूप खर्चिक ठरवलं. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय पूर्ण आणि 14 धावा अशी खणखणीत दमदार सुरुवात. मॅच क्रमांक 2 रिद्ध समीक्ष 11 बॅटिंग करताना पहिल्यांदा पहिलं ओव्हर प्रगतीपत्र तब्बल 14 0 गडी बाद. बॉलिंग मार्क सुशील डाकवल. ही कमिंग बॉल राईट आर्म राऊंड द विकेट टू भरत वाडवल. पुढे सरसावले दर्जेदार फटका. पुन्हा गॅप आहे. गॅपला भरून काढला चेंडू मात्र पळाला. झाला फरार. आला 4 चौकार.
सुरुवात बिनगडी बाद 18 त्याच्यामध्ये खणखणीच आहे 2 ऑन ड्राईव्ह आणि 2 क्रिकेटचा एक मादुक सौंदर्य ज्याला म्हणतात तो क्वॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बिनगडी बाद 18 बॅटिंग करण्याचं आमंत्रण थोडंसं मात्र चुकीचा निर्णय घेतलाय काय पहिल्या ओव्हरमध्ये तसं तर दिसायला लागले चित्र ज्या गोलंदाज खूप अपेक्षा असते जो चेंजेस भरपूर करतो पण त्याच गोलंदाजाने मार खाल्ला 18 धावा तब्बल दिल्या विकेट मात्र मिळवता नाही सुशील टाकबल बॉलिंग क्रमांक 2 वर हे क्रिकेटचा मुख्य अस्त्र ट्रम्प ऋतांशु रामचंद्र पाटील बॉलिंग मार्क राईट हँड उर्दू विकेट सुपर सुरुवात चांगली सुरुवात डाऊन द बॉल पहिली सफलता द टीम की ऑफ द टीम मुख्य असराने दाखवून दिलं येस आय एम द कॅप्टन आय एम द बेस्ट ऑलराऊंडर द नवी मुंबई पहिल्या चेंडूवर दर्जेदार चेंडू यार करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा इनर सॉफ्ट डिसमिसल बॅक इनटू द पॅव्हिलियन बाय ओमकार टोम्पे व्हेरी गुड बॅट्समॅन व्हेरी चिपली पहिला हादरा मार्फत सानपाडा प्रीमियर लीग इज अ प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ही स्पर्धा गाजवलेला बॅटर इन करतोय मैदानाच्या आत इन ॲट क्रमांक 3 वर बॅटची कडा पूर्णपणे शॉट एक्स्ट्रा कव्हरला जिथे क्षेत्रक्षक होता त्याने अतिशय छान झेल टिपताना कॉट बंटी बोल बाय ऋतांशु परतलाय ओमकार टोम्पे नाव आत्ताच नुकते झालेली ती रात्र दिवस मध्ये खेळलेली अतिशय नामांकित अशी SPL सानपाडा प्रीमियर लीग गाजवणारा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला अजय डॉली राईट आर्म वर बॅकफुट मुद्रामध्ये हलक्यात आणि फक्त त्याला दिशा दिली सिंगलने खाता केले गोशांकी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर चेंडू 19 पोहोचले चांगली सुरुवात ओव्हर क्रमांक 2 आपलं पहिलं पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर आहे अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला पर्व 16 सुयोग मित्र मंडळ घेऊन येतोय सुयोग स्मृती चषक 2025 चा सदाबहार डे नाईट क्रिकेट उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही सरस स्वागत करतोय आणि टेनिस cricket.in च्या माध्यमाने जे जुळले गेलेले प्रेक्षक हा अतिशय चांगला दर्जेदार खेळ पण त्याही प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणात तो आम्ही स्वागत करतोय दुसरं प्रगतीपथ पहिला झटका दिला पहिल्या चेंडू एक सिंगल म्हणजे 8 चेंडूचा खेळ मात्र समाप्त 19 वर 1 सद्य स्थिती आहे पहिल्यांदा बॅटिंग करणं आमंत्रण मिळालं रीत समीक्षा 11 सानपाडा टीमला चेंडूची प्रतीक्षा आहे चेंडू थोडासा उशिरा येत असेल चेंडू दुसरा पूर्व एवढंच आम्ही म्हणेन ना कारण खेळ थांबता कामा नये 12 नंतर रात्रीचे रूपांतर खोलवर जाऊ नये आणि प्रेक्षकांना चांगला खेळ पाहायला मिळावा एवढीच आमची इच्छा आहे सोडून दिलाय टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जायला असं वाटलेलं होतं पण अंदाज चुकला यावेळेला अजय डॉली डॉट बॉलने काय गोलंदाजी आहे जो गावमध्ये पहिली बाई करण्याचा खरा मान मिळवणं हा बॅटर ऑलराऊंडर मुख्य अस्त्र आहे टीमचा ऋतांशु सरळ बॅट टीमला टायमिंग नाही परत पळालं जिथे गॅप आहे ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केलं तेंदूला मारत सरळ पाठवलं सीमेच्या बाहेर 4 रन राहिलेत शिथिल तयारीवरती राईट आर्म उर्दू विकेट डाऊन द लेग्स इथे वळाल्यात अंपायर विनोद जबकाने त्यांनी इशारा दिलाय का खराब चेंडू या खराब चेंडूने हलकेसे पुढे जातोय रीत समीक्ष 11 सानपाडा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा चांगली गोलंदाजी आतापर्यंत टाकले परंतु थोडासा भरकटला गेल्या दिशेपासून ऋतांशु
पुन्हा एकदा या करण्यापर्यंत ती दिशा तोच इशारा विनोदजी भगत कडून आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. वाईट बॉलचा एक्स्ट्रा धावा 2 मिळाल्या 2 चेंडूवरती 25 तब्बल. त्याच्यात क्रिकेट यजमान संघ आहे. 2021 आपल्या नाभिक किल्ले गावदेवी जू सुयोग स्मृती या टीमने याच शृंखलेमध्ये खेळताना डाऊन द एक साइड, परंतु इथे बॅटची कडा न लागता विकेटच्या हाती मात्र चेंडू सोपला गेलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिल्यात. पहिला विकेट सिंगल डॉट चौकार आणि पुन्हा एकदा वाईट नंतर एक अतिशय दर्जाचा चेंडू. वेलकम बॅक बाय ऋतांशू पाटील. बॅकफुटवर गेला, जागा बनवली जरूर. शॉट्स फेरले का फंबलिंग झालं तर फंबलिंगचा फायदा उठवला जाईल. जिथे 1 होती तिथे 2, 2चं 3 मध्ये रूपांतर करताना, कारण भरत हा पहिल्यामध्ये पटाईत आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षक एसएसपीएल पाहिलं तर कित्येक सांडपाडा प्रीमियर लीगने एक दर्जेदार क्षेत्ररक्षक त्यांनी चुणूक दाखवताना उत्कृष्ट फिल्डर हा अवॉर्ड मिळवला. 2 ओव्हरचा खेळ झालाय ते समाप्त. 2 ओव्हरची समाप्ती. रिद्ध समीक्षा 11 सांडपाडा 1 गडी बाद 28. हदरा दिला होता, पण तदनंतर मात्र 10 धावा खर्च केल्या. 10वर 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. अशा पर स्कोर मात्र 2 ओव्हर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना 14 धावांच्या सरसरीने रिद्ध समीक्ष 11 सांडपाने धावा चोपल्या तब्बल 28. ओव्हर क्रमांक 3 बॉलिंग मार्कर मयूर पाटील. बॉलिंग मार्क जिम्मा सोपवलं. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला आपल्या लाडक्या भावाला दिलेले एक अनोख्या अंदाजामध्ये एक क्रिकेटची भेट. रणरागिणी म्हणून अतिशय नाव ज्यांचं सन्मानाने घेतलं जातं ते सन्माननीय शीतलताई श्रीपद भोईर. पर्व सोलाब 24 संघ स्पर्धेत आपला पहिला दिवस त्याचा खेळ मैदानाच्या आत. बॅकफुटवर जाताना स्ट्रेक करायचा होतो. दॅट इज अ लवली स्टार्ट बाय मयूर पाटील. लाजवाब चेंडूने डॉटने सुरुवात केली. जशी दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋतांशू पाटीलने विकेटने सुरुवात केली होती तसे मयूरनं पहिला चेंडू डॉट करताना जागीच उभं केलं डॉलीला. समोर आहे डॉली. पॉइंट खडक केले. पॉइंट कबर आहे. 3रं पगिदी पत्तावर. मॅच क्रमांक 2. बॅटची कडा. दॅट इज अ लवली बॉल. टप्पापर्यंत चेंडूने घेतलेली उसळी. बॅटची कडा लागली. गेला घुशांकेशात सिंगल फक्त मिळते. चांगली सुरुवात आहे. कमबॅक करून देताना एक कशोज प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील या बॉलर कडून. प्रथम पारितोषिक 2 लाख. एक चमचमती आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख आणि तृतीय पारितोषिक 50,000. उत्कृष्ट बॉलर, बॅटर, फिल्डर अँड प्लेअर ऑफ द सिरीज अशी पारितोषिक देण्यात येतील या स्पर्धेच्या शेवटच्या फायनलच्या दिवशी. चांगला फटका, परंतु पहा फटका कुठपर्यंत जाईल. चेंडू गेला सरळ प्रेक्षकांना. खूप खराब क्षेत्ररक्षण. चौकार वाचवलंय. दॅट इज अ लवली फिल्डिंग. नॉट कारण मला वाटलं आपल्या थोडस इथून दिसण्यासाठी मात्र कठीणाई होते, परंतु लाजवाब फिल्डिंगचा मुजारा तिथे पाहायला मिळाला. 2 धावा. फटका डॉलीचा. अपलंग त्याला अप ड्राय केलं होतं, पण तिथे चांगले क्षेत्राचं प्रत्यक्ष पाहायला मिळालं. 2 धावाने अर्जित केलं. 2 धावाने स्कोर माते पुढे सरकताना. ओव्हर क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर मयूर. समोर अजय डॉली. कुठल्या टप्पा बॉल पुन्हा अप द रायझिंग स्ट्रोक. काय चपल तयार. जेवढे तारीफ करावी तेवढी मात्र भरतची डेंजर एंडला धावताना काय त्याची दमचक चित्ताच्या दूर प्रमाणे ते चपलता पाहायला मिळते.
superb running between the wicket. Ajay with very superb runner भरत वडवल. दोन धावा अर्जित केल्या, दोन धावसंख्या पुढे सरकतात, पोहोचले स्कोर. पहिल्यांदा बॅटिंग करताना रित समीक्ष 11 सांडपाडा, एक गडी बाद 33. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली मयूर पाटील. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका इनफिल्ड चीट केला आणि सरळ चेंडूला दिशा दिली स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. पहा किती चपलता पहा. ओ माय गॉड, फिंगर गॉन आउट. चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्नाला यश मात्र यावेळी मिळालं नाही, परत परतलाय रनआउटच्या रूपामध्ये. गडी क्रमांक दुसरा बाद होताना आपण पाहिलं मैदानाच्या अर्थातच आघाडीवीर भरत वडवल. आगमन झालं, सरचे स्वागत आहे. खूप चांगली जे तुम्ही पाहता ते थेट प्रक्षेपण दाखवलं जातं स्क्रीनवर, त्याचे सर्व आहेत यशवंतजी भोईर. खूप यांचं सहकार्य. जेव्हा जेव्हा सुयक्ष मूर्ती चषक आपल्या भेटेल होतं तेव्हा यशवंत भोईरचा आर्य विजन आपल्या भेटीला एक क्लिअर क्वालिटीचं क्रिकेट दाखवलं जातं. खूप आभारी आहोत यशवंतजी भोईर. गडी क्रमांक दुसरा बाद झाल्या स्कोर मध्ये 35 धावा लागल्या, तिसरी धाव धोक्याची ठरली. चांगला प्रयत्न, परंतु थोडं काही अंशी इंचाचा फरक असेल, दूर राहिला भरत पाडवल आणि तिथेच विकेट गमावून आला तंबूच्या आसरा. 35 वर 2 इन केलंय विशाल रोकडे. दर्जेदार आक्रमक बॅटर आहे समोर मयूरच्या. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटला थोडासा चकून काय गोलंदाजी टाकली यार, इम्प्रेस केलंय मयूर पाटीलने. वैयक्तिक पहिल्या टीम कडून तिसरा ओव्हर हाताळला, 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. 35 वर 2 गडी बाद. सद्यस्थिती आहे रीत समीक्ष 11 सांडपाडा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी मी आवाज देतोय. आझाद 11 खेळणे आणि इच्छापूर्ती वाशीगाव. एक इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस होईल. अतिशय दर्जेदार क्रिकेट पहिला थोडासा खेळ आहे परंतु थांबलाय. ओव्हर नंतर आपण जाऊया, ऐकूया आदेश डीजे मास्टरांना. अवघ्या 7 धावताना एक विकेट, पण रनआउटची विकेट भांगून ठेवलं आणि खरोखर मॅच मध्ये परत आणली. अर्थातच गावदेव सुयक्ष मूर्ती जुगावला मयूर पाटीलच्या एसपेलने. ओव्हर क्रमांक दुसरा आपल्या टीम कडून चौथं ऋतांशु पाटील बॉलिंग मार्कवर. लवली बॉल, टप्पा पडल्यानंतर घेतलेलं वळण, फिंगर्स रोल केले, दॅट इज द लाईन मिस. सुपर बॉलिंग बाय. पहिला ओव्हर टाकलं टीम कडून, दुसरं पहिल्याच विकेट चेंडूवर विकेट अर्जित केली. ओमकार टोंपेला माघारी परतवलं होतं. आणखी एक विकेट मिळेल काय? स्वतः विकेट पेवर. यस, गडी क्रमांक दुसरा आपली लांबी लावतात. काय बॉलिंग टाकताना या क्रिकेट या टीमचा मुख्य अस्त्र, की ऑफ द टीम. नवी टीमला तिसरी. काय बॉलिंग इलेक्शन झालं. पहिला ओव्हर टाकलं, 10 धावा, एक झटका दिला ओमकारला आणि आता
ही बडी मासली मात्र जाळ्यात, ज्याने SPL गाजवलं, त्यात भारताला मात्र परत पाठवलं. सुरुवात चांगली केली होती, 14 धावांचं योगदान दिलं अजय पाटील डॉलीने आणि त्यात फलंदाजाला बाद केलं. अतिशय दर्जेदार झेल विकेट कीपरनं भरत विकेट किंवा झेल टिपला आणि विकेट दुसरी नाबेक केली ऋतांशीने. पुढे सरसावले फटका मारण्याचा आणि ज्या बॅटरसाठी इथे पारितोषिक लावलं गेलं रितेश पाटीलने, तो बब्या तेजस. पहिला चेंडू जोरकर मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटला न लागता बीट झालं, लाईन मिस केली. सुपर बॉलिंग यार, काय गोलंदाज मयूर. नंतर ऋतांश परत टीमला ऑफसी देताना फटका चांगल्या इन ऍक्शन मध्ये चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या. वाटा लावली. 1000 रुपये मात्र रितेश पाटीलचे दिले जातील, कारण प्रत्येक षटकासाठी तेजस बब्याला दिले जातील रितेश पाटील कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि एक दर्जेदार बॅटमधून आला, षटकार बरसला. तेजस पाटील व्हेरी डेंजरस मॅन, 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आत. रीत समीक्ष 11 सरपा षटकाने पोहोचला एकदम झपाट्याने पुढे 41 वर. पुढे सरसावले परंतु मैदानाच्या 38 सर्कल त्यामध्ये जाईल फिल्डर फील कर, फक्त सिंगल मात्र अजित केली. सिंगल 42 ही धावसंख्या दाफळकर पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गावते सुयक स्मृती गाव टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकल्यानंतर. पहिला डॉटने सुरुवात, विकेट डॉट षटकार, धमाकाला ब्लास्ट. 42 वर 3 गडी बाद. नाव स्ट्राइक व्हेरी डेंजरस रिस्की पोलार्ड नावाने ओळखणारा विशाल रोकडे. मोठमोठे फटके मारण्याची क्षमता राखतो बॅट्समन, खूप रिस्की प्लेअर. परंतु मैदानाच्या आत आणखी एक झटका बसेल का कॉटन बोर्डची ही शक्यता. येस इट इज अ लवली बॉलिंग. फिगर काय पहा, लवली फिगर मध्ये ओव्हर मात्र फिनिश केलं. विकेट किंमत त्याच्या नावी लागली तिसरी. ज्या बॅटर करून खऱ्या अर्थाने खूप भीती निर्माण होऊ शकते त्या विषय अशा रात्रीच्या जवळजवळ 10 वाजेपर्यंत धमाल गाण्याच्या आपल्या समोर मात्र येईल आदेश म्हात्रे. 4 गडी बाद सद्यस्थिती आहे. 42 मॅच क्रमांक दुसरी. आपण 16 पर्व पाहतोय. सुयोग स्मृती चषक 2025 हा सदाबार शानदार वजनदार दमदार सोहळा. विकास आले 6 वर, तेजसने षटकाने खातो कोल्डे तो 7 वर. टीम 42 वर 4. हिमांशु विकेटला आपल्या मिळवण्यासाठी कल्पेश भोईरनं प्रत्येक विकेटसाठी हिमांशूला रोख 500 रुपये दिले जातील. रुपेश हॅट्रिक घेतले तर 10,000 रुपये. रुपेश 500 रुपये प्रत्येक विकेट मिळवण्या भाऊजीकडून मिळवण्याला. हॅट्रिक जर घेतली तर रोख रुपये 10,000 कॅश प्राइज. किती पारितोषिक लागले. लेफ्ट हँड उर्दू विकेट, पहिला स्ट्रोक लाजवाब इन ऍक्शन. हो डाऊन द ग्राउंड ब्लास्ट 6 रन. समोर असो त्या समोर निर्भीडपणे जातो, कुसून खेळतो. ही खासियत आहे बब्याची. 13 वर पोहोचलाय आणि टीमला मात्र पोहोचवलं 48 वर.
हिमांशू पुन्हा आता बॅकफुटवर फटका फसलाय. रोख रुपये 500. ओ माय गॉड, आलेले भाऊजीचे 500 रुपये गेले पाण्यात. काय ड्रॉप. ओ माय गॉड, किती चांगला फलंदाज बॅटरला बाद करण्यामध्ये यश मिळत होतं. शेवटचं ओट टाकताना आपलं पहिलं हे दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला. तेजस बाब्याचा सिंगल मात्र मिळाली. 49 धावा. धाव फळकावर पहिल्या बॅटिंग करताना रीत समीक्ष इलेमन सानपाडा. गावदेवी सुयोग स्मृती जू गावच्या विरुद्ध यजमान संघ आहे. सुयोग स्मृतीचं जर पर्व पाहिलं 2021 हा विजेता चॅम्पियन्स आहे. पण यावर्षी काय करेल. धावा तर खूप झालेले आहेत. 49 अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष. बॉलिंग मार्क हिमांशू पाटील लेफ्ट हँड उर्ध विकेट. बॅकफुटवर जाताना फक्त सिंगल मिले. घोषित जे क्षेत्र आहे त्यामध्ये चेंडू मात्र गेला. विकास 1 ने खातं कोलते. धावसंख्या मात्र 50 वर. चला मी नेक्स्ट मॅचचा आवाज देतो. 2 टीमच्या कॅप्टन टॉस साठी आझाद 11 खेळणे आणि त्याच्या विरुद्धात खेळणारा इच्छापूर्ती वाशीगाव. प्लीज टॉस साठी कॅप्टन या. लाजवाब खेळ मैदानाच्या सिंगल मिळते. 3 चेंडूचा जो खेळ बाकी. स्कोर मात्र 50 झालाय. अर्धशतक धावफलकावर. गतवर्षी फक्त 2 टीमने 50 ओव्हर धावा केल्या होत्या. आता पहा पहिल्याच दिवसामध्ये 2 टीमने 50 धावा. हे खेळपट्टी थोडी मात्र सहाय्यक करते बॅटिंग करताना. दिविशा 11 50 टार्गेट गतवर्षी ठेवलं होतं. ते लिहिल्या पेळलं होतं श्रीकृष्ण दिवा. 2 टीम फक्त +50. इथे पहिल्या दिवशी दिवस रात्रीच्या खेळामध्ये 2 टीमने 50 धावा. 50 धावा 4 गडी बाद सध्या स्थिती आहे. मैदानाच्या आत रीत समीक्ष 11 सानपाडा. हिमांशू पाटील बॉलिंग मार्कवर आपलं पहिलं आणि टीम कडून हाणामारीचं ओव्हर हाताळताना स्लॉगवर मध्ये लेफ्ट हँड उर्दू बॅक समोर आहे बॅटिंग खेळण्यासाठी विकास. अवे फ्रॉम द बॉडी लवली बॉलिंग यार. सुपर बॉलिंग एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ द स्टंप इज अ वाईट यॉर्क. बॅट्समॅन आउट. हो हो बॅटची कडा विकेटच्या पाठी भरत सज्ज असताना झेल टिपलाय. गडी क्रमांक 5 गडी बाद 50. आदेश षटकार खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. स्वागत केलं होतं तेजस बाब्याने. पण न डगमगताना ती विकेट मिळत होती. मग कॅट ड्रॉप. परंतु अखेर काय 4था चेंडू विकेट घेणारा आला हिमांशू पाटीलचा हा चेंडू. 2 चेंडूचा खेळ शेष आणि मैदानाच्या आत वितेश लवली सुपर बॉलिंग या. नॅचरल आउटस्विंग. टप्पा गुडलँड वर त्याने घेतलेलं वलन. दॅट इज अ मॅजिकली इज अ गॉट ऑफ गिफ्ट ऑफ द लेफ्ट हँड बॉलर ऑलवेज. टप्पा पडला त्यांचं स्विंग घेतलं. लाईन मिस. डॉट चेंडू आखरी गेंद. शेवटचा बॉल इनिंग मधला. बॉलिंग मग हिमांशू समोर वितेश. 50 वर 5 सध्या स्थिती. सोडून दिलाय. हा अंदाज चांगला आहे वितेशचा. बब्यासाठी सुवर्ण संधी होते परंतु तो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतो. छान प्रशिक्षक म्हणून चांगली भूमिका हाताळताना एक्सप्रेस ऑफ द नेव्ही मुंबई सानपाडा प्रमोदजी पाटील इंजर्ड आहे. परंतु क्रिकेटचा जो जोर आहे पूर्ण सपोर्ट देण्यासाठी आपल्या टीमच्या या डगआउट मध्ये. आखरी गेंद शेवटचा बॉल. हिमांशू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुट वर जाताना टायमिंग दे मिसाल. व्हॉट अ शॉट. काय फिनिश केला इनिंगचा. शॉर्ट ऑर्म जंपचा चेंडू बॅकफुट वर गेला. आर्या विजन मध्ये दाखल होता हा टोळंज काय षटकार. बॅट म्हणून वितेशच्या षटकाने 57. नाव एक्झॅक्टली 58 टार्गेट इन फ्रंट ऑफ द गावदेवी सुयोग स्मृती जोगाव. काही होऊ शकतो. हिमांसाठी आपल्या भाऊजीकडून आल्यात 500 ते दिले जातील. परंतु जाऊया फेरबदल करूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 2 जाबाज आजच्या घडीतल्या सर्वोत्तम हे समालोचक आहेत आजच्या दिवस रात्रीमध्ये. त्यांच्यापैकी एक मल्टी टॅलेंटेड एक सुरेली आवाजामध्ये येईल आणि या इनिंगच्या दुसऱ्या इनिंगची संपूर्ण कहाणी सांगेल आपल्या जुबानी विघ्नेश.
पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आज आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. बळीराम पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. आदरणीय कृष्णा पाटील साहेब, केडी पाटील साहेब, त्यांचाही या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जातोय. हरिभक्त पारायण कृष्णा पाटील साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. हरिभक्त पारायण कृष्णा पाटील, केडी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय अरुण लोखंडे साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. लोखंडे साहेबांचा सन्मान देखील मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज तब्बल 16 वर्षाची ही परंपरा आहे, ही लेगेसी आहे. ही परंपरेला जतन केलं जातोय. एका बहिणीने एका भावाला आपल्या वाढदिवसानिमित्तानं दिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली. चला, आझाद 11 खिरणे वर्सेस इच्छापूर्ती वाशी टीम. आझाद 11 खिरणे टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालाय. इच्छापूर्ती वाशी टीमचा कॅप्टन योगेश भगत गॅरो, प्लीज टॉस साठी या. अनिंग ब्रेक मध्ये आपण सातत्याने टॉस केला जातोय. आणि पटेल यांचं आगमन झालंय. आझाद 11 खिरणे हा संघ देखील सध्याच्या घडीला चर्चेत आहे. चला, इच्छापूर्ती वाशी टीमचा कॅप्टन या. टॉस केला जाईल. हरिभक्त परायण केडी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. केडी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आणि यस, ते समालोचक देखील आहेत. बाला पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. केडी पाटील साहेब आपण या इकडे. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस इच्छापूर्ती वाशी वर्सेस आझाद 11 खिरणे. हे दोन मातबर संघ मैदानामध्ये खेळताना दिसतील. केडी पाटील, हरिभक्त परायण, केडी पाटील साहेब आणि त्याचबरोबर दोन्ही टीम कॅप्टन आहेत. आणि पटेल कॅप्टन उपस्थित आहेत. इच्छापूर्ती वाची टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. It is call and call is tell. इच्छापूर्ती वाची टीम, तुम्ही टॉस जिंकलाय. आणि चला मॅचच्या दिशेने जाऊया. रिद समीक्ष 11 सानपाडा वर्सेस गावदेवी सुयोग स्मृती जू गावाचा सामना आहे. 57 धावफलकावर लागलेत. 58 धावांचं टार्गेट उभं केलं बॅटिंग करत असताना रिद समीक्ष 11 सानपाडा टीमने. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय जतीन पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर निनाद पाटील. हे यंगस्टर खेळाडू आहेत आणि जतीन पाटीलने देखील मागच्या काही वर्षांमध्ये इम्प्रेस केलंय. खास करून पावसाळी स्पर्धेमध्ये, लफडा चषक या स्पर्धेमध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती. जतीन पाटीलवर मोठी जबाबदारी असेल. मॅचला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय दुर्वेश. पहिलाच बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी स्वतःला बेंड केलं होतं स्ट्रोक खेळण्यासाठी आणि इथे मात्र सिंगल मिळते. बॅटमधून सिंगल आली. सिंगलने आपला अकाउंट ओपन केलंय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. मगाशीच इनिंगमध्ये तुम्ही ऐकलत की संतोष म्हात्रे सँडी सरांनी वक्तव्य केलं की 2 मॅचमध्ये लगातार आपण 50-50 हा आकडा पाहिला. या मॅचमध्ये देखील 50+ धावा झाल्या. बॅकफुटला पंच चांगला केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी सुयोग स्मृती जुगाव संघाला. फलंदाज जतीन पाटील. बॅक टू द आउट. भक्त आहेत आदरणीय नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी शीतलताई श्रीपद भोईर.
यांच्या संकल्पनेतून साकार झालेली या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर प्रत्येक फ्लेक्स मागे आपण हिरवीगार झाडे पाहू शकाल. अगदी जंगलचा थीम घेऊन या स्पर्धेमध्ये आयोजन केलं गेलं, कारण की या स्पर्धेच्या निमित्तानं झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला जातोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे झाडे लावणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं की ज्यावेळेस उन्हाळा येतो, ज्यावेळेस गरमी जाणवते, प्रत्येक माणूस आसरा शोधत असतो. म्हणूनच म्हटलं जातं की तुम्हाला सावली हवी असेल पावलो पावली तर झाडं नक्कीच लावा. त्यामुळेच हे झाडं लावणं गरजेचं आहे. पहिली विकेटचं पतन यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राय केला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये आहे. एक धाव मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय भरत. 2 धावा धावफलकावर लागले. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेला आणि जतीन पाटील मात्र 1 या आकड्यावर बाद झाला. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू आहे. चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हर मध्ये गोलंदाज दुर्वेश षटक क्रमांक पहिलं. इम्प्रेसिव्ह इम्पॅक्टफुल गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 50 धावा डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये काय होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 2 मातबर संघ मैदानामध्ये खेळत असताना फुलरलेनचा चेंडू आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पैकी खराब आहे. बॅकअप चांगला मिळायला मिळते. तेजस पाटील बब्या SPL ही स्पर्धा नुकतीच पाहिली. त्यांच्या माध्यमातून चॅम्पियन देखील झाला होता. आणि या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की 6 बॉलमध्ये 6 षटकारासाठी 1 लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं तेजस पाटील बब्या यांच्या माध्यमातून. वेगवान चेंडू सिंगल मात्र मिळते. 1 केले दुहीचं क्रिकेट शांत क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर अंपायर षटक संपलं गेलंय. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 1 गडी बाद 6 धावा. संत सुरुवात म्हणवायला गेली. आज या स्पर्धेचा पहिला दिवस रंगला जातोय. मॅच क्रमांक 2 सुयोग स्मृती चषक 2025. गेली 16 वर्ष आपल्या बंधूला आपल्या भावाला वाढदिवसानिमित्ताने दिलेली भेट वस्तू. आज सुयोगदादा आमच्या सोबत नाहीये, पण त्याची आठवण सदैव केली जाते. 30 तारीख 30 वेळ तोच मैदान ती स्पर्धा. नाव आहे सुयोग स्मृती चषक. निर्गुण प्रगटली भवानी. तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 53 धावा. 52 धावा. 52 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस पाटील बब्या गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल अगदी हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. तेजस पाटीलने काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. ज्या 20 धावा थांबल्या होत्या, धावांचा वेग वाढत नव्हता, त्यावेळेस मात्र 14 धावांचं योगदान. इम्पॉर्टंट आणि इम्पॅक्टफुल बॅटिंग. तेजस पाटील या टीमचा इष्टपैलू खेळाडू आहे. सानपाड्या गावाचा सुपरमॅन म्हणून त्याची ओळख आहे. आयकॉन खेळाडू म्हणून अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल. इथे देखील धावचीची संधी आहे. काय घडलंय, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. एक चिकी अँड रिस्की सिंगल पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. श्रीदत्त सानपाडा या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. तेजस पाटील बब्या 13, 14, 15 फेब्रुवारी 2025 रोजी अग्रिकोळी प्रीमियर लीगचं 8वं पर्व सुरू होतोय. आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये कैलासवासी गणपतशी तांडेल मैदानावर कराव्याच्या मैदानावर डे नाईट फॉर्मॅट मध्ये अग्रिकोळी प्रीमियर लीगचा थरा तुम्ही अनुभवताय. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. पण जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर दुसऱ्या षटकाची खूप चांगली सुरुवात होते. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे.
सीमा लगत खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान इथे 2 धावा कम्प्लीट होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगला स्ट्रोक लगवला जातोय भरतच्या माध्यमातून. धावा कराव्या लागतील. 58 धावांचा टार्गेट आहे. त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे जोगाव टीमसाठी. आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना नॅचरल ऍडव्हान्टेज असेल त्याचा फायदा घ्यावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. इथे फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. भरतच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आक्रमण केलं जात आहे. इथे देखील मोठा फटका लगावला जातोय. आणखी एक. दिस वन इज बिग वन. व्हाट अ शॉट. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषे पलीकडे भरतच्या बॅट मधून आलाय षटकार परत. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मारते जाऊन पोहोचते 19 21 21 21 या आकड्यावर. 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 षटकार नक्कीच मॅच मध्ये इथे वापसी करत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल सोडून दिलाय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. प्रेशर प्रेशर प्रेशर. तेजस पाटील बब्यावर आक्रमण केलं जात आहे आणि इथे प्रेशर आहे गोलंदाजावर. टीमची धावसंख्या 22. खोलबटापाचा चेंडू इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. भरतच्या बॅट मधून येतोय अखेरच्या बॉलवर क्रॅकिंग चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 या आकड्यावर. 26 धावा फलकार लागलेत. आता उर्वरित जर चेंडू पाहिले तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये करायचे 32 धावा. 18 चेंडू 32 धावा. मॅच ऑन आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया. माहोल बदलतं संगीत. मनाला प्रफुल्लित करतं संगीत. मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. करण पाटील आमच्या सोबत जोडले गेलेत स्कोररच्या भूमिकेत. सुजल. थँक्यू व्हेरी मच करण पाटील आणि सुजल. खूप चांगली स्कोरिंग सुरू आहे. चला 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर अजय कृष्णा जयस्वाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अष्टपैलू खेळाडू आहे कृष्णा जयस्वाल. 18 बॉल 32 धावांची आवश्यकता. भरतने काय फटकेबाजी केली. शेवटच्या 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर तब्बल 17 धावा पाहायला मिळाल्या. ज्या 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या तेजस पाटीलने आणि पुढच्या 3 बॉल मध्ये 17 धावा खर्च केल्यात. आता 18 मध्ये 32 करायचे आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निनाद पाटील. फुलरलेनचा चेंडू आहे. भिरकावलाय. सीमा लगत क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले तर दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अंपायरचा इशारा येतोय भीमर. नो बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी
पहिलाच बॉल कृष्णा जशवाल अगदी वेशच्या वर आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो +2 म्हणजेच 3 धावा मिळतील. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. आता 18 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. अर्ध काम पूर्ण झाल्यात. अर्ध काम आता उर्वरित आहे. 58 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. फ्री हिटचा बॉल. हे फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमा लगत क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. अगदी काही सेंटीमीटर दूर हा बॉल राहिला होता. 2 धावांना टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. 31-31 धावा. मॅच मध्ये मजा येईल. काय पार्टनरशिप होतीये दोन्ही बॅटर कडून. आतापर्यंत जर पाहिलं तर 30 धावांची पार्टनरशिप झाली आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. अटॅक केला जातोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते टीम गावदेवी सुयोग स्मृती टीम कडून. इथे फटका चांगला आहे. आणखीन एक मोठा फटका केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. अगदी तिन्ही बॉल बाउंड्री लगत पोहोचले होते आणि तिन्ही बॉल मध्ये इथे 2-2 धावा पाहायला मिळाल्या. सुपर बॅटिंग सुरू आहे. लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. 33 धावा. अजूनही जर पाहिलं तर तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना 15 बॉल 25. चला सामना स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल. रीत समीक्ष 11 सानपाडा टीम साठी. चला नेक्स्ट मॅच इच्छापूर्ती वाशी टीम. जसा तुम्ही टॉस जिंकला निर्णयाची अंमलबजावणी करणार. ही मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या ही विनंती असेल. त्यानंतर वाशी रॉयल्स वर्सेस उत्कर्ष दिवा या टीमने देखील सज्ज राहायचं आहे. स्लॉग स्वीपचा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं केलं जात आहे. भडत वाडवळच्या माध्यमातून विकेटचं पतन होत असताना परतावा लागेल फलंदाज. आपण पाहू शकाल निनाद पाटीलच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. अंशु रामचंद्र पाटील. व्हेरी डेंजरस मॅन. व्हेरी रिस्की प्लेयर. या बिग मॅनचा बिग शो या मॅच मध्ये पाहायला मिळेल की काय. घरच्या मैदानावर ज्याच मैदानावर तो सराव केलाय याच मैदानावर जडणघडण झाली. याच मैदानावर बालपण गेले ऋतांशु पाटीलचं आणि त्यांच्या वडिलांनी देखील अगदी चांगलं क्रिकेट या जुगावसाठी खेळले. लेजंड खेळाडू रामचंद्र पाटील यांचा सुपुत्र ऋतांशु रामचंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये. अगदी ग्रामीण क्रिकेट खुल्या गटाचं क्रिकेट ज्याने गाजवलं आणि अनेक आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी देखील चमकदारी कामगिरी पाहायला मिळाली. जय मल्हार फायटर्स या टीम कडून नागरिकुळी प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल. NMPL स्पर्धेमध्ये देखील जी स्पर्धा जिंकली होती जय मल्हार फायटर्स टीमने त्या टीमचा देखील आयकॉन खेळाडू ठरला होता. पहिलाच बॉल अगदी ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. ऋतांशु पाटील ऑफ द मार्क. पहिली धाव आली आहे. टीमची धावसंख्या 35. 35-23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 बॉल 23 धावा. मॅच ऑन आहे आणि अगदी चांगल्या स्थितीमध्ये टीम गावदेवी सुयोग स्मृती जुगाव संघ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये सिंगल मिळते. कुलप टप्प्याची गोलंदाजी कमबॅक केलाय गोलंदाज कृष्णा जशवालने. आता 13 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करेल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पकड निर्माण करेल
क्रिकेट हा खेळच तसा आहे, प्रत्येक क्षणाला बदलतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागलेत. सुयोग स्मृती चषक यासाठी ओळखली जाते की तुडुंब भरलेला मैदान म्हणजे सुयोग स्मृती चषक. अगदी सुसज्ज असं आयोजन म्हणजे सुयोग स्मृती चषक. गेली अनेक वर्ष सातत्याने स्पर्धेचं आयोजन म्हणजेच सुयोग स्मृती चषक. एका बहिणीने एका भावाला दिलेली वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा म्हणजेच सुयोग स्मृती चषक. या सुयोग स्मृती चषकाचा थरारा मैदानामध्ये सुरू असताना बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायर वळलेत, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 37. आता करायचे फक्त 21 धावा. 13 बॉल 21 धावा. मॅच ऑन आहे. ऋतांशू रामचंद्र पाटील सगळ्यांच्याच नजरा या खेळाडूकडे लागल्या असतील. पहिलाच इथे फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे, अगदी स्वस्तात परतलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना ऋतांशू पाटीलला परतावा लागेल. मोठी विकेट, 6 बिग ब्लो. फलंदाज ऋतांशू बॅक टू द डगआउट. स्मशान शांतता, बिंड ऑफ सायलेन्स. ऋतांशू पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, एलिव्हेशन मिळालं नाही. मिड विकेट रेझर मध्ये खूप चांगला झेलला गेला. भरत वाडवळच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. आता मात्र वापसी करत असताना रिज समीक्ष 11 सानपाडा टीम. मी मगाशी म्हटलं होतं की ऋतांशीची जर विकेट प्राप्त झाली तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. आता कमबॅक केलंय मी तर म्हणेन सानपाडा टीमने. या टीमचे मेंटर आहेत प्रमोद पाटील. भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेत. नुकतंच आपण जर पाहिलं तर सानपाडा प्रीमियर लीग पाहिली, भव्य दिव्य आयोजन पाहिलं. सोमनाथ दादा वासकर यांच्या माध्यमातून अखंड सानपाडा नगरीचे खेळाडू ना एक मोठं प्लॅटफॉर्म उभं केलं गेलं होतं. आणि आज मात्र या सुयोग स्मृती चषकाचं हे आयोजन पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या कालावधीमध्ये. त्या स्पर्धेकडे देखील लक्ष असेल. अनेक प्रीमियर लीग देखील पाहायला मिळतील. चला 12 बॉल 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय तेजस मिस्त्री. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झालाय सुशील धाकवळ. भरतला अटॅक करावा लागेल. फुललेनचा चेंडू पुन्हा एकदा मिस केलाय. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना थोडीशी थकावट जाणवते भरतच्या माध्यमातून. सिंगल मात्र मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 20 धावांचं अजूनही 20 धावांची गरज आहे. 11 बॉल 20 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल. एखादी विकेट मॅच मध्ये पकड निर्माण करेल. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल की काय? आली रे आली, आता माझी पाळी आली. नाव आहे सुशील डाकवळ. षटक. गोलंदाज आहे पण या मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे. आपल्या टीमसाठी एफर्ट्स लावत असताना काय स्ट्रोक लगवलाय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 आकड्यावर. इथे खडे खडे नो फुटवर्क. म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटर मध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फुटवर्क नसेल ना तर गोलंदाज तुम्हाला बॅक फुटवर घेऊन जाईल. डॉट बॉलची सांगता होते. इक्वेशन बदललाय. मॅच इक्वेशन 9 बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक धमाका.
ओ माय गॉड, व्हाट अ शॉट! लाजवाब, डान्सिंग डाऊन द विकेट, सीमा रेषे पलीकडे सुशील ढाकवळच्या बॅट मधून येतोय दुसरा क्रॅकिंग षटकार. ड्रेस कोडवर भारी पडत असताना सुशील ढाकवळ या मॅच मध्ये 2 षटकार. बॉल सोडून दिलाय. प्रेशर 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 में कोई निखरते कोई बिखरते. यावेळेस रिद समीक्ष 11 सानपाडा टीम या मॅच मध्ये निखरत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51. गरज आहे फक्त आणि फक्त 7 धावांची. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 6 धावांची आवश्यकता. 7 बॉल 6 धावा. 6 धावा 7 बॉल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम नक्कीच असेल. बॉल अगदी सोडून दिलाय. अपस्टंप वर मारा केला जातोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते तेजस मिस्त्रीच्या माध्यमातून. भरपूर धावा खर्च करण्यात आल्यात. आता 7 मध्ये 5. सुशील ढाकवळ काय फलंदाजी केली. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. आता 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. ही मॅच जशी संपेल इच्छापूर्तीवाशी टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या आणि बॅटिंग साठी आपण पाहू शकाल टीम आझाद 11 खेळणे. तुम्ही देखील रेडी राहा. तुम्ही पाहताय सुयोग स्मृती चषक 2025 थरार. तो पण जाऊया. असं म्हटलं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. मुंबई आयोजित सुयोग स्मृती चषक 2025 चा 16वा पर्व आपल्या भेटीस आणि आजचा पहिला दिवस रंगला जातोय. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर कृष्णा जशवाल. इथे कृष्णा जशवाल आणि सानपाडा टीमला चमत्कार करावा लागेल आणि चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही असं म्हटलं जातं. मिरॅकल करावा लागेल. मिरॅकल का वेट नाही कर सकते, मिरॅकल बनाना पडता है. ही मॅच बनवावी लागेल. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. सेकंड वर आपण पाहू शकाल सुशील ढाकवळ. फुलर लेनचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच झाली आहे. ड्रॉप अगदी मोक्याच्या ठिकाणी कॅच ड्रॉप. ओढमध्ये टीम साठी धोक्याची घंटा आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता उद्या 2 धावांची आवश्यकता. तेजस पाटील साठी ते पारितोषिक ठेवलं होतं ते जीपे करण्यात आलं तेजस पाटीलच्या अकाउंट मध्ये. सुशील ढाकवळ सुरे क्रिकेट टॅलेंटेड क्रिकेटर म्हणावं लागेल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर विनिंग स्ट्रोक डायरेक्ट हिट झालाय. अंपायरचा इशारा काय येईल. पिंट्या कुंभार SOUT फलंदाज बाद होत असताना सुशील ढाकवळ. मित्रांनो मोक्याच्या ठिकाणी इथे सुशील ढाकवळ ची झंझावत खेळी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशील ढाकवळ साठी. इम्पॉर्टंट सिच्युएशन मध्ये 2 षटकार लगवले आपल्या टीमसाठी. आपल्या टीमसाठी योगदान दिलं तब्बल 15 धावांचं 17 धावांचं योगदान दिलं. सुशील ढाकवळ परतलाय. आता 4 मध्ये 1 धावांची आवश्यकता.
हाताळलं होतं सुशीलने. 18 धावा खर्च केल्या होत्या, पण बॅटिंग देखील मी करू शकतो, मॅच जिंकू शकतो हे दाखवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील फलंदाजीसाठी आलाय. 4 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 4 बॉल मध्ये 1 धाव करावी लागेल. 4 बॉल 1 धावांची आवश्यकता. बॉल सोडून दिलाय, कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 1 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा खेळ आहे. या मैदानावर अनेक विक्रम झालेत मित्रांनो. मला आठवते 1 बॉल मध्ये 10 धावा देखील याच मैदानावर पावसाळ्याच्या स्पर्धेमध्ये याच हंगामामध्ये झाल्यात. हे क्रिकेट आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. हे चांगला चेंडू पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. काय घडलंय? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल आणि अशा तऱ्हेने गावदेवी सुयोग स्मृती जुगाव टीम ने आपला पहिला विजय संपादन केलाय. चला मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर कॅप्टन ऋतांशू रामचंद्र पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ऋतांशू पाटील या, आपण लगेच चर्चा करणार. आणि हिमांशू पाटील आपण देखील या. हरिभक्त परायण चिंतामण पाटील साहेबांचे शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच ऋतांशू पाटील. आणि हिमांशू आपण देखील या, आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चला प्लीज इच्छापूर्ती वाशी टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही टॉस जिंकला. चला ऋतांशू पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. ऋतांशू वेल प्लेट, चांगला खेळ राहिलाय. मुख्याच्या ठिकाणी तुम्ही इम्पॉर्टंट षटक हाताळलं, पण 3 दावेदार होते. एकीकडे सुशील दाखवायचं देखील चांगलं बॅटिंग पाहायला मिळाली. भरतने देखील परफॉर्मन्स केला. एंटायर तुमच्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला. पहिला सामना जिंकला, कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच मिळालाय. नक्कीच हा मॅन ऑफ द मॅच पूर्ण टीमसाठी आहे, कारण की पूर्ण टीमचा एफर्ट होते. मध्ये बॅटिंग माझी झाली नाही, परंतु पूर्ण टीमने मला सपोर्ट केला. आणि नक्की भरत असेल, सुशील असेल आणि मध्येत निनादने पण रन केले. त्यामुळे आज आम्ही पहिला राऊंड जिंकलो आणि सर्व टीमला मी हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय. ऋतांशू कसं वाटलं? ही स्पर्धेबद्दल काय सांगाल? इतकी वर्ष ही स्पर्धा होती, आपल्या गावामध्ये होते, आपला संघ या मैदानामध्ये खेळतोय. शीतलताईंचं हे भव्य दिव्य आयोजन आहे आणि नवी मुंबईतील अग्रनामांकित स्पर्धे म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आज तुडुंब भरलं हे मैदान या स्पर्धेच्या